नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज आपण बनवणार आहे मूग डाळ हलवा। 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। हे 2-3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती। आता याला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर याच्यामध्ये टाकून घेऊया गंजामध्ये आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकून घेऊया। त्याच वाटीने 1 वाटी पाणी आहे। पाक होऊ देऊया आता याचा चांगला। अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। तूप टाकून घेऊया। 2-3 चम्मच तूप घेतलेला आहे, हे टाकून घेऊया आपण। आता आपण याच्यामध्ये मूग डाळ टाकून घेऊया, जी आपण बारीक केली होती ते। सर्व मूग डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे। हे मूग डाळ आपल्याला लो मीडियमवर भाजून घ्यायची आहे, याचा गोल्डन कलर येईपर्यंत। हे आता कढईला चिटकत आहे। जसं जसं याचं तूप सुटत जाईल तसं तसं हे कढईला चिटकणार नाही मूग डाळ। बघा, लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व मूग डाळ भाजून घ्यायची आहे। बघा, ह्या डाळचा रंग चेंज झालेला आहे थोडाफार। जसं जसं हे तेल ऑब्झर्व करत जाईल तसं तशी हे डाळ नाही का भाजल्या जाईल। तोपर्यंत आपल्याला हे डाळ भाजून घ्यायची आहे, याचा गोल्डन कलर येईपर्यंत। मुगाची डाळ आपली भाजून होत आहे। बघा, याचा कलर पण चेंज झालेला आहे, गोल्डन कलर येते याचा। बघा किती दाणेदार ह्या मुगाचा हलवा बनत आहे। अशा प्रकारे आपल्याला हा हलवा भाजून घ्यायचा आहे मूग डाळ। बघा, हे तेल पण तूप पण सोडत आहे। आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचा आहे। हे मूग डाळ भाजायला मला 25 ते 30 मिनिट लागलेले आहे। आता याच्यामध्ये आपण पाक टाकून घेऊया। पाक तयार झालेला आहे। याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे, एका दमाने नाही टाकायचा आहे। आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, हे डाळ पूर्ण पाक शोषून घेत आहे। आणखी आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हा पूर्ण पाक शोषून घेणार किती। बघा, आपला मूग डाळ हलवा तयार झालेला आहे। बघा किती दाणेदार मूग डाळ हलवा बनलेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।